सांगलीच्या वेदांत बंडगर खून प्रकरणाबाबत सुरू केलेलं माथाडी हमाल कामगारांचं बेमुदत कामबंद आंदोलन स्थगित. कुमार वेदांत बंडगर या निष्पाप बालकाच्या खून प्रकरणातील प्रत्यक्ष आरोपीसह सदर प्रकरणातील पडद्यामागील सूत्रधार इसमाच्यावर गुन्हा नोंद करून त्यांना सह आरोपी केलं पाहिजे, तसेच खंडणी प्रकरणातील इसमांवर गुन्हा नोंद करून अटक झाली पाहिजे या मागण्यांसाठी सांगली जिल्हा हमाल पंचायतचे नेतृत्वाखाली आज सोमवारपासून सर्व क्षेत्रातील हमाल तोलाईदार, महिला, माथाडी कामगार, गाडीवान यांनी बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केलं होतं. आज सकाळी सर्व क्षेत्रातील हमाल, तोलाईदार, महिला, माथाडी कामगार सकाळी हमाल भवन मार्केट यार्ड सांगली येथे जमून वेदांत बंडगर यास श्रद्धांजली अर्पण करून मार्केट यार्डमधून फेरी काढून बैलगाडी अड्डा येथे ठिय्या आंदोलनास सुरुवात झाली. आजचे कामबंद आंदोलनामध्ये महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाचे सरचिटणीस अप्पा खताळ धुळे, राज्य संघटक आणि पुणे हमाल पंचायतचे अध्यक्ष गोरख मेंगडे, उपाध्यक्ष दत्ता डोंबाळे, खजिनदार चंद्रकांत मानकर, महामंडळाचे खजिनदार हुसेन पठाण, सर्व पुणे, पहिलवान पृथ्वीराज पवार हे सहभागी होऊन त्यांनी सक्रिय पाठिंबा देऊन राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा दिला. या आंदोलनाची तातडीने जिल्हाधिकारी सांगली यांनी दखल घेऊन बैठक आयोजित केली. सदर बैठकीत हमाल पंचायत प्रतिनिधीचे सविस्तर म्हणणे ऐकून घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याबरोबर चर्चा करून आपल्या मागण्यांची दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश देत असल्याचे सांगून कामबंद आंदोलन मागे घेण्याबाबत विनंती केली. या बैठकीला माननीय जिल्हा उपनिबंधक, बाजार समितीचे सचिव, चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष अमरसिंह देसाई, संचालक विकास मगदूम आणि हमाल पंचायतचे पदाधिकारी उपस्थित होते. त्यानंतर लगेच माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याबरोबर चर्चा संपन्न झाली. त्यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी या प्रकरणातील सर्व दोषींवर निश्चितपणाने कार्यवाही करण्यात येणार, कुणीही बाहेर राहणार नाही याची दक्षता पोलीस प्रशासन घेईल असे सांगितले. त्यानंतर हमाल भवन येथे सर्व आंदोलक यांची बाजार समितीचे प्रशासक माननीय बिपिन मोहिते, उपनिबंधक मिरज, सचिव महेश चव्हाण यांचे उपस्थित सभा संपन्न झाली. सदर सभेत आजपासून सुरू केलेले कामबंद आंदोलन रविवारपर्यंत स्थगित करण्यात येऊन येत्या 8 दिवसात प्रशासनाने योग्य ती कारवाई केली नाही तर पुन्हा संघर्ष सुरू करण्याचा निर्णय झाला. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.